मानव धर्माची शाळा आहे आणि या मानव धर्माच्या शाळेमध्ये प्रत्येक सेवक इथं बसलेला आहे आणि तो काही ना काहीतरी प्रसाद घ्यायसाठी बसलेला आहे आणि प्रत्येक जणाला मला असं वाटते का मिळाला आहे, कारण प्रत्येक विषयावर अनुभव झाला आणि प्रत्येक जणांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन आपल्या मनामध्ये रुजवण्याजोगतं मार्गदर्शन प्रत्येक सेवकांनी केलं आहे. कारण कॅन्सर पासून किडनी स्टोन पासून तर आपल्या कुटुंबामध्ये आपण कोण्या पद्धतीनं सहवास ठेवायचा या सगळ्या विषयावर मार्गदर्शन झालं आणि ते शिकण्याजोगतं होतं आणि ते शिकून आपल्याला घेऊन जाण्याजोगतं होतं. या मानव धर्माशी जुळल्यावर आपण दुखी होतो म्हणजे आपण या मार्गात आल्यावरच फक्त आपण पूजापाठ करायला लागलो का, आपण एका भगवंताला मानायला लागलो का, तर नाही. मी सुद्धा अनेकामध्ये असताना माझ्या घरी 35 वर्ष देवी बसवली. भाव होती, श्रद्धा होती कुटुंबामध्ये, माझ्यामध्ये आणि माझ्या पूर्ण परिवारामध्ये श्रद्धा होती. त्या श्रद्धेनुसार आम्ही 1-2 लाख रुपये खर्च करायचो, नगर भोजन द्यायचो दरवर्षी. श्रद्धा होती ना, पण श्रद्धा फक्त 10 दिवस होती. आपण का करत असतो, गणपतीचं सीझन आलं का 10 दिवस आपण उपास ठेवतो, नवरात्र आली का 10 दिवस उपास ठेव. शिवजी आपलं जसं उन्हाळ्यामध्ये महादेवाची यात्रा आली का आपण मग ते यात्रा महाशिवरात्रीला आपण उपास ठेवू. पण त्याच्यानंतर का करू ते हे सगळ्या सेवकाला माहिती. आपण फक्त 10 दिवस चांगल्या पद्धतीने वागू, मी सुद्धा वागू, आणि वर्षभर पाप करू, म्हणून आपल्याला भगवत प्राप्ती किंवा भगवंताचं लक्ष आपल्याकडे नव्हतं. पण या मानव धर्माशी जुळल्यावर आपल्याला नवीन काय मिळालं, तर नवीन मिळाले तत्वशब्द, नियम, विचार परिवर्तन. आपण अनेकामध्ये असताना आपल्याला विचार नव्हते, आचार नव्हते, कर्म कसे करायचे याचं ज्ञान नव्हतं. पण या मानव धर्मामध्ये जुळल्यावर आपलं ज्ञान परिवर्तन झालं. ते केलं मानते की बाबा झुंडूजी आपल्याला सांगितलं का, आपल्याला नवीन काही विषय दिला का, नाही. आपल्याला फुका मारल्या नाही, आपल्या कानात आपल्याला धागा दिला नाही, दोरा दिला नाही, काहीच दिलं नाही. मी दारू सोडायला गेलो, मला काहीच औषध दिलं नाही. लगेच या मार्गात यायच्या पहिले मला दारूमध्ये टाकून कोणी औषध दिलं, मला कायच्यात टाकून दिलं, पण ते मला लागलं नाही, कारण त्याच्यावर उपाय मी काढत जाऊ. पण या मानव धर्मामध्ये आल्यावर फक्त या मार्गाची ज्योत लावली, मला कधी उपाय काढायचं काम पडलं नाही आणि कधी माझा पाय तिकडे गेला नाही. पण मला एक कळलं, माझी दारू मानव धर्मात आल्यावर का सुटली, तर माझ्या विचारामध्ये परिवर्तन झालं आणि ते विचार परिवर्तन करण्याचा हा मार्ग आहे. आपल्या दुःखाचं निवारण या विचारानं होते, आपल्या व्यसनाचं निवारण या विचारानं होते. हा विचार करण्याचा मार्ग आहे. कारण या पृथ्वी तलावर कोणी राक्षसाने वेगळा जन्म घेतला नाही, कोण्या मानवाने वेगळा जन्म घेतला नाही. एकच शरीर जन्म आहे, तो मानव रूपी जन्म घेतला, पण विचार भिन्न भिन्न आहे. एक राक्षस रूपी विचार आणि एक भगवंत रूपी विचार. आपण अनेकामध्ये असताना आपल्यामध्ये दोनही विचार होते, एक मानवाचे विचार आणि एक राक्षस रूपी विचार. स्वार्थासाठी दुसऱ्याला मारणं हे राक्षस रूपी विचार, आणि दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर आपलं मन पाजारणं हे भगवंत रूपी विचार. एका मानवामध्ये होते. पण जेव्हा आपला स्वार्थ होता तेव्हा त्या समोरच्या माणसाचा भाव आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला भावना तयार होत नव्हती. पण तो परका जर असला तर आपल्यामध्ये भावना तयार होत होती, म्हणजे आपला स्वार्थ. बाबांनी तेच सांगितलंय, तो जवळचा राव का दूरचा राव, तुमच्यामध्ये भाव तयार झाला पाहिजे. आपलं समर्पण आपण त्या मार्गामध्ये दिलं पाहिजे. तर समर्पण म्हणजे काय, आपल्यातला राग, मोह, माया, अहंकार या गोष्टी आपण याच्यात समर्पण दिल्या पाहिजे आणि समर्पणातून हा मार्ग होतो. पण आपण समर्पण दिलं का, नाही. सगळ्यांनी सांगितलंय आपण मेलो. प्रत्येक वेळेस या मार्गामध्ये मेलो म्हणून हा शब्द निघते, पण मारलं का, काहीच नाही. आपल्यातला अहंकार मारला नाही, आपल्यातला राग मारला नाही, आपण काहीच नाही मारलं. फक्त आपलं दुःख दूर झालं आणि आपण आनंदी असलो की आपण तत्वशब्द नियमाच्या गोष्टी करतो.